श्री स्वामी समर्थ. आज आपण गोष्ट जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ हे अक्कलकोटला अचानकच का बोलवतात आपल्याला. आपण किती जरी ठरवलं तर अक्कलकोटला जाणं होत नाही. आणि मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतोय. मी वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला जात असतो दरवर्षी. आणि या वर्षामध्ये आता फक्त जुलै महिना चालू आहे आणि म्हणजे जानेवारी ते डिसेंबर अशा एका 12 महिन्यामध्ये मी एकदा तरी अक्कलकोटला जाऊन येत असतो. आणि मी फेब्रुवारी महिन्यामध्ये अक्कलकोटला जाऊन आलो होतो. आणि त्यानंतर आपण जाऊन आल्यानंतर आता स्टेटस तर आपण टाकतोच व्हॉट्सअपला, आणि ते माझे भरपूर मित्रमंडळींनी ते स्टेटस बघितले होते. तर त्यातलाच एक मित्र आहे, तो मला भेटला आणि भेटल्यानंतर तो मला बोलला की अरे तू अक्कलकोटला जाऊन आला असं तसं, मला सांगितलं नाही. मी बोललो अरे अचानक झालं माझा पण प्लॅन, मी काही ठरवलेला नव्हता. तर तो बोलला ठीक आहे, आता मी पण प्लॅनिंग करतोय आणि आता येणाऱ्या सॅटर्डेला रात्री 10 वाजता आम्ही नवी मुंबई इथून निघणार आहे अक्कलकोटसाठी. तर मी बोललो छान आहे, चांगली गोष्ट आहे, मला प्रसाद वगैरे घेऊन ये असं मी त्याला बोललो. आणि माझ्या मनातही नव्हतं की मला जायचंय किंवा काहीच नव्हतं असं प्लॅनिंग. आणि त्याचं ठरलं होतं सगळं, त्याने गाडी वगैरे बुक केलेली. आणि शनिवारी मी माझ्या कामानिमित्त दिवसभर मुंबईमध्ये होतो, म्हणजे मी सायनला होतो. आणि अचानक त्या मित्राचा मला संध्याकाळी 6 वाजता कॉल आला आणि मी दिवसभर थकलो होतो. 6 वाजता कॉल आला आणि तो मला बोलला की अरे माझा अक्कलकोटला जायचा प्लॅन होता आणि आम्ही सगळी तयारी केली आहे, पण गाडीवाल्याने कॅन्सल केलं. तो गाडीवाला बोलतो की गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर मग आता काय करायचं. तर ते मग मी त्यांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आता तुम्ही सांगा. तर ते मला बोलले की माझं म्हणणं आहे की तू यावं माझ्यासोबत. आणि त्यांना माहिती आहे की मी स्वामींना खूप मानतो. आणि झालं असं की मी विचार केला की आता शनिवार आहे, 10 वाजता रात्री निघायचं आहे, मी सायनला अडकलोय, कसं करू. आणि माझी काय तयारी नाही, काय नाही, काहीच प्लॅनिंग नाही. पण तरी सुद्धा अचानक मला पण नाही माहिती काय झालं, कसं झालं, माझ्या तोंडून आपसुक असं निघून गेलं की ठीक आहे तुम्ही 10 वाजता रेडी राहा, मी येतो 10 वाजता. त्यानंतर मी सायनवरून निघालो, घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली आणि रात्री 10 वाजता आम्ही निघालो ठरल्याप्रमाणे. जाताना मला काही प्रॉब्लेम नाही झाला गाडी चालवायला. आम्ही सर्वात प्रथम अक्कलकोटला पोहोचलो, मग तिथे एक रूम घेतली, आंघोळ वगैरे केली आणि मग दर्शनासाठी गेलो. दर्शनही आमचं खूप छान प्रकारे झालं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो, नाश्ता करून आम्ही तुळजापूरला आलो. तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि तुळजापूरवरून मग आम्ही जेवण करून डायरेक्ट निघायचं ठरवलं आणि निघालोय. आम्ही रस्त्याने येत होतो आणि येताना झालं असं की मी इतका थकलो होतो, कारण शनिवारी पूर्ण दिवसभर मी बिझी होतो, प्लस शनिवारची रात्र मी गाडी चालवली आणि रविवारी अक्कलकोट आणि तुळजापूर या म्हणजे हे सगळं दर्शन करण्यामध्ये माझा आराम कुठे झालेलाच नव्हता. तर माझी बॉडी आता आतमधून आवाज द्यायला सुरुवात झाली होती की मला नाही जमणार म्हणून. तर माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग होता की आपण अक्कलकोट म्हणजे तुळजापूर वरून पुण्यापर्यंत जाऊयात आणि पुण्याला मी त्यांना सांगणार की मी माझ्या कोणत्या तरी रिलेटिव्हच्या इथे स्टे करतो आणि तुम्ही बसने जा पुढे मुंबईला, असं माझा एक डोक्यात प्लॅन होता. पण त्याच्या आधीच झालं असं की आपला जो पंढरपूरचा ब्रिज आहे, त्या पंढरपूरच्या ब्रिजवरती 3 लेनचा ब्रिज आहे. तर एका साईडला ट्रॅक्टर चालत होता, त्याच्या सेकंड लेन मध्ये एक समोर स्कूल जी ड्रायव्हिंग स्कूलवाल्याची गाडी होती आणि थर्ड लेन मध्ये मी फास्ट मध्ये होतो. आणि त्या स्कूल बसच्या पाठीमागे म्हणजे ती ड्रायव्हिंग स्कूलची जी कार होती तिच्या पाठीमागे एक ट्रकवाला होता. आणि अचानक ड्रायव्हिंग स्कूलची जी बस आहे म्हणजे ती कार आहे ती बंद पडली आणि त्या ट्रक जो पाठीमागे होता त्याने त्याला न उडवता डायरेक्ट राईट लेन मध्ये आला आणि मिरर मध्ये बघितलंय नाही. आणि मी एकदम त्याच्या क्लोज होतो आणि मी अर्जंट ब्रेक मारलं आणि 1 फुटावरून माझी गाडी वाचली असेल. तो जो सीन माझ्या सोबत घडला ना, माझे एकदम हातपाय थरथरत होते. आणि ते माझ्या मित्रांनी बघितलं होतं की माझी काहीच चुकी नव्हती. तर माझा मित्र बोलला बघ आपण चांगल्या कामासाठी आलोय, स्वामींनी आपल्याला बोलवलंय, स्वामी आपल्याला सुखरूप घरी पोहोचवतील. त्यांनी फक्त इतका शब्द वापरला. पुढे मी थांबलो, एका ठिकाणी चहा वगैरे घेतला, तोंड धुतलं आणि पुन्हा मी कसा क्रॉस केला आणि मी नवी मुंबईला कसं पोहोचलो हे मला माझ्या स्वतःवरती आजही विश्वास नाहीये. की मी अगोदरच असं माझं माइंड ठरवलं होतं की मला फक्त पुण्यापर्यंतच पोहोचवायचंय त्यांना, तिथून ते लोक जातील बसने. पण त्याचे जे शब्द होते ना, त्या शब्दांमुळे मला इतकी ताकद मिळाली.
आणि खरंच आणि त्या दिवशी मला रिअलाइज झालं की स्वामी समर्थ आहे ना स्वतः आपल्या भक्ताला बोलावून घेतात. आपण प्लॅनिंग करून काहीच होत नसतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि तुम्ही देखील मला हे सांगा की तुम्ही या वर्षामध्ये कधी अक्कलकोटला गेला होता किंवा तुमचा कधी जाण्याचा प्लॅन आहे आणि तुमच्या सोबतही असं घडलंय का? झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस शुभ जावो.